संस्कार घेऊन आम्ही आज पुढे गेलेलो आहोत. त्यांचे संस्कार हे महत्त्वाचे होते आहेत आणि तेच पुढे चलत राहणार आणि असंच जनतेची सेवा करत राहणार. आज भैयाच एकरी असं बोलू वाटत नाही. कैलासवासी कॅप्टन डॉक्टरशी आले, आम्हाला डॉक्टरशी आल्याने बोलू वाटत नाही. आम्ही नाईलाज असतो आज हे बोलायचं आलं. आम्ही भैयाशी कधीही बोललो नाही. भैया म्हणायचं भैया. का त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टीचा मान पान सन्मान आदर कसं करायचा हे संस्कार दिलेले आहेत, आजोबांनी पण दिलेले आहेत. आणि योग कसा बघा, 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये डॉक्टर साहेबांना माहिती आहे, 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये अण्णा बिमार पडले होते. भैयाचं असं झालं 1.5 महिन्याची होती. पण बिमार पडल्याच्या नंतर भैयाचं असं झालं म्हणून अण्णाने सांगू नका तुमची प्रकृती खराब आहे, दाखवायला दवाखान्यात नेत होता. भैया आम्ही 15 दिवस ते 20 दिवस भैयाने सांगितलंच नाही. अण्णाची बी प्रकृती हे होती. त्याच्यानंतर जेव्हा त्यांना सांगितलं की असं असं झालं आहे, त्यांच्या डोळ्यामधून घरी पडून होते, उठता येत नव्हतं, त्यांच्या डोळ्यातून धारा लागल्या. एवढं आपुलकी एवढी प्रेम होती. आणि आज बी आमचं सगळं आहेच. आजारी घराणं जाधव कुटुंब हे एकच कुटुंब असल्यासारखे जनता मानते. जनतेचं सेवा करण्यासाठी दोन्ही कुटुंब तात्पर्यानं पुढे असतात. आणि ईश्वरच्यानी एवढीच प्रार्थना करतो की असंच आम्हाला सुद्धा देव सद्बुद्धी देव आणि अजून 1-2 पिढ्या असं जनसेवा चांगलं कार्य त्यांचे सगळे विचार घेऊन पुढे करत राहतील आणि आमच्या हातानं चांगले कामं व्हावं एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कैलासवासी कॅप्टन राजसिंह भैया हजारे यांच्या 29व्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष बालासाहेब जाधव यांच्या उपस्थित असलेले आपल्या नगराध्यक्ष त्यांचं आपल्याला मार्गदर्शन केले ते आमचे मार्गदर्शक आदरणीय शिक्षक बावडेसाहेब यांच्यावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे उच्च सचिव आणि बालाघाटचे अध्यक्ष आदरणीय माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुरुसिंह हजारे साहेब त्यांच्यावर उपस्थित असलेले या धारूर शहराचे उपनगराध्यक्ष आणि आमचे मित्र सय्यद शाकीर सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती माझे मित्र श्री शिंगारे, त्यांच्यावर उपस्थित असलेले आमचे गटनेते संजय बाप्पा सर, राजशेखर कुमार असतील, त्यांच्या नगरसेवकांचे शिंगारे असतील आणि नगरसेवक शिंगारे असतील, सचिनजी जाधव, बाळासाहेबजी चव्हाण, अक्रमभाई, संजयजी पावडे, सिद्धूजी गरुडे यांच्यावर सर्वच मान्यवर बराच वेळ झालेला आहे, त्यामुळे मी सर्वांची या ठिकाणी माफी मागतो. तर म्हणजे कार्यक्रमाला सर्वच या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. आमचे बाबा मोठे असतील, बाळासाहेब देशमुख असतील, डॉक्टर रामसिंगारे साहेब, आमचे तालुक्याचे अध्यक्ष संजयजी काळमुखे, उपस्थित सर्वच मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या देशाची सेवा करणारे सैनिक. आज स्वर्गीय राजपाल सिंह हजारे साहेब यांची 29वी पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करत असताना सर्वप्रथम मी त्यांचा कार्यालय या ठिकाणी माझ्या परिवाराकडनं विनम्र अभिवादन करतो. भैयाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, भैयाने या देशाची सेवा केली. ही सेवा
झाल्यानंतर या तालुक्याची सुद्धा या जनतेची सेवा केली. एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून आणि दिलदार राजकीय व्यक्तिमत्व कसं असावं, तर खऱ्या अर्थानं ते भैयासारखं असावं. राजकारणाचा स्तर वरचीवर आपण पाहतोय, थोडेसाहेब स्तर खालावत चाललेला आहे. माझा आणि भैयाचा फार कमी संबंध आला, परंतु भैयाच्या बाबतीत आम्ही जे आमच्या वडिलांकडनं त्या ठिकाणी ऐकायचो, खरं म्हणजे ते दोघं विरोधी पक्षामध्ये काम करत असताना सुद्धा कार्यकर्त्यावर त्यांचं असलेलं प्रेम, कार्यकर्त्यासाठी त्या ठिकाणी जीवाला जीव देण्याची त्यांची भावना, कार्यकर्त्यावर छोटा मोठा प्रसंग आला तर त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं त्यांचं कार्य खऱ्या अर्थानं कौतुकास्पद होतं. आणि त्यांचाच वसा आणि वारसा आदर्श घेऊन आपले डॉक्टर साहेब या ठिकाणी या शहरामध्ये तालुक्यामध्ये काम करत आहेत. आज खऱ्या अर्थानं जागतिक रक्तदान दिवस आहे. गेल्या 29 वर्षामध्ये भैयाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं डॉक्टर साहेबांनी अनेक चांगले कार्यक्रम या ठिकाणी घेतले. आज आपण पाहतोय जागतिक पर्यावरण याचा समतोल ढासळत चाललेला आहे. आज आपल्या सर्वांच्या मनामध्ये एकच भीती आहे की अल निनोमुळं या देशामध्ये पावसाचं प्रमाण हवामान तज्ञ कमी सांगतात आणि खऱ्या अर्थानं आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. जागतिक संकट सगळ्याच जगावर आहेत. या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना सांगितलं की आपण जी ऊर्जा तयार करतो त्या ऊर्जेचा वापर खऱ्या अर्थानं कमी केला पाहिजे. आजची वाढणारी लोकसंख्या पाहता आपण बघतोय डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आपल्या देशालाच नाही तर जगाला त्या ठिकाणी कमी पडतो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे. त्याचाच भाग म्हणून आज या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं एक चांगला उपक्रम डॉक्टर साहेबांना हाती घेतला आहे. पर्यावरणाला एक अनुसरून जे रक्तदान या ठिकाणी होणार आहे त्यांच्यासाठी जवळपास 26 सायकली वाटप या ठिकाणी त्यांच्या बालाघाट प्रतिष्ठानतर्फे आणि आदरणीय स्वर्गीय कॅप्टन भैया यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी वाटप होणार आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण पाहतो आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी जर आपल्याला या ठिकाणी काही कमवून द्यायचं असेल, ठेवून द्यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी निश्चित पर्यावरण चांगलं ठेवावं लागेल. आणि पर्यावरण जर चांगलं ठेवलं तर निश्चित पुढची पिढी आपली या ठिकाणी सुखी होईल. भविष्यात किती पैसा कमवून ठेवला, काय ठेवलं याला काही महत्त्व राहणार नाही अध्यक्ष साहेब, परंतु आपण पर्यावरण कसं जपतो त्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी किंमत राहणार आहे. म्हणून आज हा अतिशय चांगला कार्यक्रम डॉक्टर साहेबांनी घेतला. रक्तदानाचा कार्यक्रम तर गेल्या 29 वर्षापासून आपण घेतो. या ठिकाणी खऱ्या अर्थानं देशाचे सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतो आपल्या धावपळीच्या या युगामध्ये अनेकांना रस्त्यावर ॲक्सिडेंट होतात आणि रक्ताची गरज पडते. आपण एवढ्या 21व्या शतकामध्ये मानवानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केली, परंतु आणखीन आपण त्या ठिकाणी रक्त तयार करू शकलो नाही. ते आपल्याला परमेश्वरानंच अशी देण दिलेली आहे की आपल्याला आपल्या शरीरामध्ये रक्त दिल्यानंतर मला वाटतं 48 तासामध्ये परत तेवढं रक्त डॉक्टर साहेब तयार होतं आहे. आणि पूर्वी फार अडचणी असायच्या की लोक जागरूक नव्हते, लोकांना भीती वाटायची, परंतु आज लोक जागरूक झाले, त्यांना भीती वाटत नाही. आणि रक्ताला खऱ्या अर्थानं जात धर्मसुद्धा नाही, कुणाला कुणाचंही चालतं, फक्त गट एक असलं पाहिजे. म्हणून रक्तदान करणं हे सुद्धा श्रेष्ठ दान आहे. त्याचा कार्यक्रम 29 वर्ष खऱ्या अर्थानं डॉक्टर साहेब आपण जे चालवत आहात हा कार्यक्रमसुद्धा खूप अभिमानास्पद आहे. मी जाता जाता आपल्याला एवढीच एक विनंती करेन की आपल्या शहरामध्ये मला वाटतं राजाभाऊ रुद्रा
यांनी सगळ्यात जास्त रक्तदान केलंय. त्यांना साहेब जर गणपतीवर सायकल नाही लागली तरी एक सायकल त्यांना आपण द्यावी अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि या ठिकाणी सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.